स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर पहा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील रेशो ॲनालिसिस तर या चॅप्टरमधील प्रॉब्लेम विथ थेअरी पूर्ण पाहिलेला आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात. तर पहा, आज आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील चॅप्टर 2 डिपार्टमेंटल अकाउंट तर यामधील प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. तर आज आपण एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर पहा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर पहा, प्रॉब्लेम फर्स्ट. तर ॲडव्हान्स अकाउंटिंग यामध्ये तुम्हाला एकूण 5 चॅप्टर आहेत. आपण पूर्ण चॅप्टरमध्ये काय तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच काय सिलेबस आहे, तर त्यामधील तुम्हाला पूर्ण सिलेबस प्रत्येक चॅप्टर वाईज सिलेबस आपण पाहिलेला आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. तर ते तुम्ही पाहिलं नसेल तर पाहू शकतात. तर आज आपण डिपार्टमेंटल अकाउंट यामधील प्रॉब्लेम फर्स्ट तर पाहणार आहोत. कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. तर पहा, इथे प्रॉब्लेम फर्स्ट आहे. मी अगोदर रीड करते, त्यानंतर तुम्हाला याचा आन्सर कसं सोडवायचं तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. इथे पहा, द स्वदेशी स्टोअर हॅज 2 डिपार्टमेंट अँड कॅप्स डिपार्टमेंट अँड क्लोथ डिपार्टमेंट. हे 2 डिपार्टमेंट आहेत. द कॅप्स आर मेड आउट टू क्लोथ सप्लाइड बाय द क्लोथ डिपार्टमेंट ॲट इट युज्युअल सेलिंग प्राइस. फ्रॉम द फॉलोइंग फिगर्स प्रिपेअर डिपार्टमेंट ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर 1985. तर इथे तुम्हाला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट करायचं आहे. कशाचा तर क्लोथ डिपार्टमेंट आणि कॅप्स डिपार्टमेंटचा. तर बघा, इथे क्लोथ आणि कॅप्स हे 2 डिपार्टमेंट दिलेलं आहे. त्याचा ओपनिंग स्टॉक आहे 20,000, 4,000. परचेस आहेत 85,000, 2,000. सेल्स आहेत 90,000, 20,000. ट्रान्सफर टू कॅप्स डिपार्टमेंट. तर कॅप्स डिपार्टमेंटने क्लोथ डिपार्टमेंटला 10,000 ट्रान्सफर केले. दोघांनीही एकमेकांना ट्रान्सफर केलेलं आहे. तर या दोघांमध्ये प्रॉफिट होणार आहे का तर नाही. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस क्लोथचे दिलेले नाहीत, फक्त कॅप्सचे दिलेले आहेत. त्याचबरोबर सेलिंग एक्सपेन्सेस किती आहे 2,500 आणि 1,500. स्टॉक दिलेला आहे, क्लोथचा आहे 25,000 आणि कॅप्सचा आहे 6,000. तर खाली काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. तर त्या पूर्ण ॲडजस्टमेंट आपण नंतर सोडवून घेणार आहोत. तुम्हाला अगोदर ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि त्यामध्ये हे ॲज इट इज तुम्हाला क्लोथचं क्लोथला आणि कॅप्सचं कॅप्स डिपार्टमेंटला हे अमाऊंट नोंदवून घ्यायचे आहे. तर पहा, तुम्हाला अशा पद्धतीने एक फॉर्मॅट प्रिपेअर करायचा आहे. इथे आपल्याला 2 डिपार्टमेंट दिलेले आहेत, त्यामुळे इथे तुम्ही 2 डिपार्टमेंटचे नावं लिहायचे आहेत. आणि स्वदेशी स्टोअर्स डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 1985. तर पहा, ट्रेडिंग अकाउंटला काय काय येणार आहे तर टू ओपनिंग स्टॉक इथे लिहा. टू ओपनिंग स्टॉक. क्लोथचं ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे प्रॉब्लेम पहा, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. क्लोथचा आहे 20,000, कॅप्सचा आहे 4,000. त्यानंतर ट्रेडिंगमध्ये अजून काय काय येणार आहे टू परचेस. तर प्रॉब्लेमचा तुम्ही फोटो काढून घ्यायचा आहे. तर पहा, परचेसेस किती दिलेले आहेत. टू परचेस क्लोथचे किती दिलेले आहेत तर 85,000 आणि कॅप्सचे किती आहेत तर 2,000. त्यानंतर तिसरा काय आहे टू ट्रान्सफर टू क्लोथ डिपार्टमेंटने. तर पहा, क्लोथ डिपार्टमेंटने काय केलेलं आहे ट्रान्सफर टू कॅप्स डिपार्टमेंट. तर 10,000. तर हे कुठे जाईल तर डेबिट ट्रेडिंगच्या कॅप्सच्या डेबिटला टू कॅप्स. कॅप्सच्या डेबिटला जाईल, कॅप्सच्या क्रेडिटला. इथे पहा, टू ट्रान्सफर टू कॅप्स. तर कॅप्सच्या डेबिटला आणि क्रेडिटमध्ये क्लोथच्या डेबिटला ही अमाऊंट तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे बाय ट्रान्सफर. कोण ट्रान्सफर केलेली आहे तर दोघांनी एकमेकांना ट्रान्सफर केलेलं आहे.
तर तो ट्रान्सफर टू कॅप्स इथे याच्या क्रेडिटला इथे तुम्हाला 10,000 लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय येणार आहे ट्रेडिंग अकाउंटमध्ये टू मॅन्युफॅक्चरिंग. तर इथे पहा टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस फक्त कॅप्सचे दिलेले आहेत. किती दिलेले आहेत तर 3,000. तर हे 3,000 तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किती आहेत 3,000. कोणाचे आहेत तर कॅप्स डिपार्टमेंटचे. तर हे कॅप्स डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर सेल दिलेले आहेत. बाय सेल्स आपण नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेत असतो. तर सेल किती दिलेले आहेत क्लोथचे आहेत 90,000, कॅप्सचे आहेत 20,000. तर सेल्स झाल्यानंतर आणखीन ट्रेडिंग अकाउंटला काय येणार आहे का तर नाही. सेलिंग एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉसला जाईल. आपण क्लोजिंग स्टॉक तर घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने झालेला आहे. तर तुम्हाला याची टोटल करायची आहे. तुम्हाला इथे ग्रॉस प्रॉफिट भेटेल. ग्रॉस प्रॉफिट तर किती येईल कॅल्क्युलेट करा. तर दोन्हीची टोटल करा आणि ग्रॉस प्रॉफिट किती येईल सांगा लवकर. तर पहा इथे तुम्हाला क्लोजिंग स्टॉक लिहायचा आहे. बाय क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला येणार आहे. क्लोजिंग स्टॉक क्लोजचा आहे 25,000 आणि कॅप्सचा आहे 6,000. तर याची टोटल करा किती येईल तर कॅपची येईल 26,000. दोन्हीकडे लिहा. यातून हे लेस करा किती येईल तर ग्रॉस प्रॉफिट येईल इथे 7,000. तर 7,000 ग्रॉस प्रॉफिट हा कॅप्सचा येईल. त्यानंतर क्लोजचा पहा टोटल करा क्रेडिट साईडची 1,25,000. 1,25,000 दोन्हीकडे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर हे 20,000 आणि 85,000 लेस करा किती राहतील तर 20,000 हा आला आहे ग्रॉस प्रॉफिट. तर हा ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. तर ट्रान्सफर करून घ्या बाय ग्रॉस प्रॉफिट. हे खालचं आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. तर इथे ट्रान्सफर करा बाय ग्रॉस प्रॉफिट किती आहे तर 20,000 आहे क्लोथचा, 7,000 आहे कॅप्सचा. त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे तर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस झालेलं. सेलिंग एक्सपेन्सेस दिलेला आहे 2,500 आहेत क्लोथचे आणि 1,500 आहेत कॅप्सचे. तर हे तुम्हाला इथे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहून घ्यायचं आहे. टू सेलिंग एक्सपेन्सेस किती आहे 2,500 आहेत क्लोथचे आणि 1,500 आहेत कॅपचे. त्यानंतर नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर करा याची टोटल डेबिटची क्रेडिटची आणि याचा नेट प्रॉफिट किती येईल सांगा. तर पहा टू नेट प्रॉफिट. तर नेट प्रॉफिट येईल पहा दोन्ही साईडची टोटल येईल इकडे 7,000, इथे येईल 20,000, इथे येईल 7,000, इथे 20,000. तर 7,000तून 1,500 लेस करा किती राहतील तर 5,500 हा नेट प्रॉफिट येईल आणि इकडे 2,500 लेस करा 17,500 हा नेट प्रॉफिट येईल क्लोथचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढायचं आहे. त्याच्यानंतर पहा आपल्याला काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. तर त्या ॲडजस्टमेंट आपल्याला काय दिलेले आहेत तर जेव्हा आपल्याला अनरिअलाइज्ड प्रॉफिट दिलेला असतो तर तेव्हा आपल्याला जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करायचं असतं. तर जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर हे ओपन करायचं आहे आणि यामध्ये तुम्ही काय लिहायचं आहे तर मी पुढे सांगणारच आहे.
तर अशा पद्धतीने 4 ओळीचं तुम्हाला जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करा. इथे लिहा पर्टिक्युलर्स, अमाउंट, पर्टिक्युलर्स रुपीज. तर पहा पहिली ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे. द स्टॉक इन द कॅप्स डिपार्टमेंट कन्सिस्ट ऑफ 75 क्लोथ अँड 25 अदर एक्सपेन्सेस. तर कॅप्स डिपार्टमेंटने 75 हे कशाचे आहेत तर क्लोथचे आणि 25 कशाचे आहेत तर अदर एक्सपेन्सेस. तर पहा इथे आपल्याला अनरिअलाइज्ड प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करायचा आहे. तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा तर पहा वर्किंग नोट नंबर 1 अनरिअलाइज्ड प्रॉफिट. तर अनरिअलाइज्ड प्रॉफिट कशा पद्धतीने तर पहा पहिली वर्किंग नोट आहे रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑफ क्लोथ डिपार्टमेंट. तर किती अनरिअलाइज्ड आहे तर ते आपल्याला काढायचं आहे. तर लिहा इथे रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑफ क्लोथ डिपार्टमेंट. तर टोटल सेल्स ऑफ द क्लोथ डिपार्टमेंटचे किती आहेत. टोटल सेल्स ऑफ क्लोथ डिपार्टमेंट किती आहे टोटल डिपार्टमेंटचे सेल्स. तर पहा इथे तुम्हाला सेल्स दिलेले आहेत 90,000 आणि हे ट्रान्सफर किती केलेले आहेत तर 10,000. हे सुद्धा सेलच केलेले आहेत. तर 90,000 प्लस 10,000 किती होतील तर 1,00,000. तर 1,00,000 हे सेल्स झाले. 90,000 प्लस 10,000 हे झाले 1,00,000 सेल्स. तर ग्रॉस प्रॉफिट किती आहे क्लोथचा तर ग्रॉस प्रॉफिट किती आलेला आहे तर 20,000. इथे पहा प्रॉब्लेममध्ये 20,000 आलेला आहे. तर 20,000 हा ग्रॉस प्रॉफिट आहे क्लोथचा. ठीक आहे. त्यानंतर पहा आपल्याला रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करत असतो आपण. रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. तर पहा ग्रॉस प्रॉफिट किती आहे आपला इथे पहा क्लोथचा 20,000 डिवायडेड सेल्स किती आहेत तर 1,00,000. आत्ता आपण कॅल्क्युलेट केलेले 90,000 प्लस 10,000 इंटू 100 करा किती येईल तर 20% हा क्लोथ डिपार्टमेंटचा रेशो येणार आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ कॅप डिपार्टमेंट. तर पहा क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे. तर इथे पहा काय सांगितलेलं आहे. द क्लोथ डिपार्टमेंट अर्न ग्रॉस प्रॉफिट ऑन द ॲट द रेट ऑफ 25% इन 1984. तर आपल्याला बॅलन्स शीट कधीचं दिलेलं आहे तर 1985. तर 1984चा जो क्लोजिंग स्टॉक होता तोच यावर्षीचा काय आहे तर ओपनिंग स्टॉक आहे. तर तो आपल्याला क्लोजिंग स्टॉक हा अनरिअलाइज्ड आहे. तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे तर पहा क्लोजिंग स्टॉक ऑफ कॅप डिपार्टमेंट किती आहे क्लोजिंग स्टॉक तर 6,000. पहा इथे कॅपचा किती आहे तर 6,000. ठीक आहे. तर पहा 6,000 इंटू 75 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 4,500. तर हे 75 कुठले घेतलेले आहे तर पहा इथे काय दिलेलं आहे द स्टॉक इन द कॅप्स डिपार्टमेंट कन्सिस्टेड ऑफ 75%. ठीक आहे. तर हे 75% आपण इथे घेतलेले आहेत. तर हा झाला आपला क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉक इंटू आपला आत्ता कॅल्क्युलेट केलेला रेशो किती आलेला आहे 20%. तर याला 20/100 करा किती येईल आन्सर
तर 900 येईल. तर हा काय झाला, अनरिअलाइज्ड प्रॉफिट ऑन क्लोजिंग स्टॉक. तर लिहा इथे अनरिअलाइज्ड प्रॉफिट ऑन क्लोजिंग स्टॉक किती आहे, 900. तर हा कुठं घ्यायचा आहे, तर जनरल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा इथे टू प्रोविजन फॉर अनरिअलाइज्ड प्रॉफिट किती आलेला आहे, तर 900. तर हे 900 तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर इथे ट्रान्सफर करा बाय प्रॉफिट. तर इथे नेट प्रॉफिट किती आहे, तर 17,500 प्लस 5,500 करा, किती येईल, 23,000. हे 23,000 इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड वर्किंग नोट करायची आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ कॅप डिपार्टमेंट. आपण इथे क्लोज डिपार्टमेंटचा ओपनिंग स्टॉक काढला, क्लोजिंग स्टॉक काढला. त्याच पद्धतीने इथे कॅप डिपार्टमेंटचा तुम्हाला ओपनिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आहे. तर लिहा इथे ओपनिंग स्टॉक ऑफ कॅप डिपार्टमेंट. तर किती आहेत, तर बघा 75% क्लोजचे आहेत. ठीक आहे. तर इथे तुम्हाला लिहायचं आहे 4,000 × 75 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू. तर पहा इथे कॅपचं ओपनिंग स्टॉक किती आहे, 4,000. जसं आपण इथे 20,000 घेतला होता ओपनिंग स्टॉक, आणि इथे किती येईल, तर 3,000. त्यानंतर पहा लास्ट इयर. तर लास्ट इयर म्हणजेच काय, तर 1984चा प्रॉफिट रेट किती आहे, आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे 25%. ठीक आहे. तर 25% त्याने इथे दिलेला आहे, म्हणून इथे 3,000 × 25 डिवायडेड बाय 100 करा, किती येईल, 750. तर हा काय झाला, अनरिअलाइज्ड प्रॉफिट ऑन ओपनिंग स्टॉक किती आला, तर 750. हा अनरिअलाइज्ड ओपनिंग स्टॉक आहे. तर हा कुठे लिहिणार, तर रिअलाइज्ड जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ओपनिंग स्टॉक किती आलेला आहे, तर 750. तर हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला इथे जनरल एक्सपेन्सेस दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये. खाली पहा ॲडजस्टमेंटमध्ये जनरल एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस ॲज अ होल अमाऊंटेड टू 4,100. तर जनरल एक्सपेन्सेस आपण जनरल रिझर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेत असतो. तर इथे टू जनरल एक्सपेन्सेस किती आहेत, 4,100. तर इथे नेट प्रॉफिट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर किती येतो सांगा. काही समजलं नसेल तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. तर टू नेट प्रॉफिट. तर हा प्रॉफिट कुणाचा आहे, तर प्रोप्रायटरचा आहे. ठीक आहे. तर किती आला, तर दोन्हीची टोटल करा, किती येईल, 2,37,050. 2,37,050 हे लेस करा 18,000. 1,18,750 हा नेट प्रॉफिट येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम डिपार्टमेंटल अकाउंटिंगचा प्रॉब्लेम हा सॉल्व करायचा आहे. काही समजलं नसेल तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.